पहिली गोष्ट म्हणजे ऑलिव्हच्या बिया। आता ही छोटीशी बी तुमच्या शरीरासाठी किती महत्त्वाची आहे आणि थकवा या सर्वांपासून आपल्याला मोठा दिलासा मिळू शकतो। फक्त काही दिवसातच फरक जाणवतो। शरीर हलकं वाटतं, मन प्रसन्न राहतं आणि वेदनामुक्त झाल्यासारखं वाटतं। सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे हा उपाय अगदी सुरक्षित, नैसर्गिक आणि कायमस्वरूपी आहे। ऑलिव्हचे बी तुम्हाला सहजपणे कोणत्याही मोठ्या सुपरमार्केटमध्ये मिळू शकते। काही वेळा स्थानिक किराणा दुकानात ती लगेच मिळत नाही, पण जर तुम्ही जुन्या, मोठ्या किंवा पारंपरिक किराणा दुकानात गेलात तर तिथे ह्या बिया नक्की मिळतात। आणि नाहीच मिळाल्या तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा या ऑर्डर करू शकता। बऱ्याच लोकांना अजूनही ऑलिव्हच्या बियांचं खरं महत्त्व माहीत नाही। अनेकांना वाटतं ही फक्त एक साधी बी आहे, पण खरी गोष्ट अशी आहे की ऑलिव्ह म्हणजे निसर्गाने दिलेला लोहाचा अमूल्य स्रोत आहे। फक्त एक मोठा चमचा ऑलिव्हच्या बियांमध्ये तब्बल 12 मिलीग्राम लोह असतं। हे प्रमाण आपल्या रोजच्या आहारात सहज मिळणं जवळजवळ अशक्य आहे। इतकंच नाही तर ऑलिव्हमध्ये व्हिटॅमिन सी सुद्धा भरपूर प्रमाणात असतं आणि हे व्हिटॅमिन सी आपल्या शरीरात लोहाचं योग्य शोषण होण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं। त्यामुळे जर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर फक्त गोळ्या न घेता ऑलिव्हची बी नियमित खाल्ली तरीसुद्धा शरीर त्या लोहाचं पूर्ण शोषण करू शकतं। आणि एक गोष्ट अजून लक्षात घ्या, आपल्या आजूबाजूच्या जवळपास 90% लोकांमध्ये स्नायूंना पेटके येणे, हातपाय आखडणे, चक्कर येणे किंवा थकवा जाणवणे या सर्व प्रकारच्या समस्या शरीरात खनिज आणि जीवनसत्वांची कमतरता असल्यामुळेच होतात। कॅल्शियम, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम ही खनिजे आपल्या स्नायूंच्या आणि हाडांच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाचे असतात। जेव्हा या घटकांचं प्रमाण कमी होतं तेव्हा स्नायू कमकुवत होतात, शरीर आखडतं आणि वेदना वाढतात। ऑलिव्हच्या बियांमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी आणि लोह या दोघांचं सुंदर मिश्रण आपल्या शरीरात या खनिजांचं योग्य शोषण करून घेण्यासाठी मदत करतं। त्यामुळे शरीरातील पोषण तंतोतंत शोषलं जातं आणि आपल्याला आतून ऊर्जा मिळते। वयानुसार आपल्या शरीराची अन्नातून पोषक घटक शोषून घेण्याची क्षमता कमी होत जाते। विशेषतः स्त्रियांमध्ये प्रसूतीनंतर किंवा मेनोपॉजनंतर ही कमतरता अधिक जाणवते। अशा वेळी ऑलिव्हची बी म्हणजेच एक नैसर्गिक टॉनिक आहे, जे शरीराला पुन्हा जिवंत करतं